नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲग्रीगँग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की आपण थर्ड आणि फोर्थ इयरच्या मुलामुलींसाठी एक सीरीज लॉन्च केलेली आहे. त्या सीरीजचं नाव आहे ॲग्री एंट्रन्स एक्झाम सीरीज. तर ही सीरीज लॉन्च करण्यामागचे तसे तर खूप कारणे आहेत, पण आज आपण येथे स्पेसिफिक डिस्कस करू. हे बघा, आपण जेव्हा BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतो तेव्हा आपले खूप स्वप्न असतं. काहींचे स्वप्न असते अधिकारी होणे, काहींना सरकारी नोकरी पाहिजे असते, काहींना बँकमध्ये जॉब करायचा असतो, काहींना मास्टर्स करणे असते. असे बरेचसे काही स्वप्ने आपले असतात, पण त्यांना माहिती नसते विद्यार्थ्यांना की हे स्वप्ने पूर्ण कसे करायचे, एक्झाम कोणती द्यावी लागते, तिचा पॅटर्न काय असतो, सिलेबस काय असतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात. तर तर अशाच आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या ॲग्रिकॉसच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आपण ही सीरीज लॉन्च केलेली आहे. तर हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आपल्या सर्वांचा लाडका अथर्व भालेराव, फाउंडर ऑफ इन्फायनाईट ॲग्रील आणि ॲग्रीगँग यांच्याच कोलॅबरेशनने, आपल्या टेलिग्राम ग्रुप्सच्या कोलॅबरेशनने झालेला आहे. आणि सर्वांनी व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनासुद्धा या सिरीजबद्दल माहिती मिळू द्या. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये आपलं पहिलं आर्टिकल जे आहे ती MCR PGCETवर आहे. तर यात आपण बऱ्याचशा सरकारी एक्झाम्स किंवा जे उच्च शिक्षणासाठीच्या एक्झाम्स असते त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पहिलं आर्टिकल जे आहे आपलं ते MCR PGCET या एक्झामवर आपण घेत आहोत. तर MCR PGCET जी एक्झाम असते ही BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर पुढे मास्टर्स करण्यासाठी महाराष्ट्राच्या 4 युनिव्हर्सिटींमध्ये मास्टर्स करण्यासाठी ही CETची एक्झाम असते. तर या एक्झाम थ्रू आपण महाराष्ट्रामध्ये मास्टर्स करू शकतो. जसं आपण UGच्या वेळेस CET दिली तशीच ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी CET असते. तर या CETच्या एक्झाम थ्रू आपण महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमधील जे कॉलेज असतात, जे मास्टर्सचं शिक्षण प्रोव्हाइड करतात, त्या कॉलेजेसला आपण ॲडमिशन घेऊ शकतो. तर ही जी MCR PGCET ही MAUB कडनं कंडक्ट केली जाते. MAUB तेच आहे जे आपलं सेमिस्टर एंडची एक्झाम कंडक्ट करते आणि ते MCRच्याच अंडर आहे. तर यात पूर्ण एक्झामचे ॲप्लिकेशन फॉर्मपासून तर एक्झाम कंडक्ट करण्यापर्यंत सर्व प्रोसेस ही जी आहे MCRची MAUB कंडक्ट करते. आणि ही एक्झाम MSc ॲग्रिकल्चर, MSc हॉर्टिकल्चर, MTech, MBA इन ॲग्री, MSc फिशरीज सायन्स अशा अनेकसे कोर्सेस जे असतात त्यांच्यात आपण मास्टर्स करण्यासाठी ही एक्झाम देऊ शकतो. आणि ही स्टेट लेवलच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशनसाठी एक्झाम आहे. तर आता आपण हळूहळू या व्हिडिओमध्ये एक्झामबद्दल संपूर्ण माहिती घेऊ. तर तर ही परीक्षा जी असते 200 मार्क्सची असते. यात 200 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. आणि एक्झाम जी असते ती ऑफलाईन मोडमध्ये असते, म्हणजे OMR शीट्सवर. जसं आपण नीटची एक्झाम देतो तशी OMR शीट्सवर तुम्हाला उत्तरे हे गोल करायचे असते. आणि परीक्षेची जी भाषा आहे ती इंग्लिश असते. आणि 2 तासाचा जो टाईम असतो तो एक्झामला असतो. तर जो सिलेबस आहे एक्झामसाठी तो 1st ते 6th सेमपर्यंत जे तुम्ही थेरॉटिकल शिकलेले आहात आपल्या डिग्रीमध्ये ते UG लेवलला, त्याच कोर्सेसमधनं तुम्हाला जे आहे सिलेबस असतो. तर पुढे आपण यात सब्जेक्ट वाईजसुद्धा वेटेज बघणार आहोत. तर या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का, तर ती नसते. तर या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं लक चांगलं आहे किंवा ज्यांचा तुक्का लागून जातो अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर यात कोणते कॅन्डिडेट अपिअर होऊ शकतात, तर यात जे स्टुडंट्स आता फायनल इयरला आहे किंवा फायनल सेमला असतात ते या एक्झामसाठी अपिअर होऊ शकतात. आणि ही एक्झाम दरवर्षी कंडक्ट केली जाते आणि त्यात दरवर्षी जे लास्ट इयरचे विद्यार्थी असतात ते सर्व अपिअर होतात. आणि त्यांचं डिग्री संपल्यानंतर ही एक्झाम देऊन त्यांना जेव्हा रिझल्ट लागतो त्यानंतर त्यांची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होऊन जाते पुढील ॲडमिशनसाठी. यात पण फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड असे राऊंड लागत राहतात. जसे आपण UGच्या वेळेस ॲडमिशन घेताना लागले होते तसेच यात पण 3 राऊंड लागतात. तर यात आता काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे मित्रांनो. जसं की मिनिमम CGPA किती पाहिजे तुम्हाला. तर यात जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिनिमम 55% म्हणजे 5.5चा एक CGPA पाहिजे. पूर्ण ओव्हरऑल त्यांच्या डिग्रीमध्ये हा 5.5च्या वर त्यांचा CGPA मेंटेन राहिला पाहिजे. मग जे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत SC, ST, OBC यांच्यासाठी 50% म्हणजेच 5.0चा CGPA त्यांना लागेल पूर्ण डिग्रीमध्ये ओव्हरऑल. यापेक्षा जास्त लागेल तेव्हाच ते या एक्झामसाठी एलिजिबल असू शकता. तर यात जे असतं तुमचं ॲडमिशनच्या वेळेस वेटेजचा पॅटर्न असा असतो मित्रांनो की 70-30चा पॅटर्न असतो. म्हणजे 70% मार्क्सचे तुमची PGCETला जो तुमचा स्कोर आलेला आहे तो, आणि 30% जो असतो तुमचा CGPA ओव्हरऑल, जो तुम्ही डिग्रीमध्ये पहिल्या सेमपासून 8व्या सेमपर्यंत जो CGPA स्कोर केला आहे ओव्हरऑल, त्या CGPAचे 30% वेटेज आणि तुमचे 70% PGCETचा स्कोर, असे टोटल तुमचा स्कोर केला जातो. आणि त्यानुसार तुमचं रँक कार्ड येतं आणि त्यानुसार मग तुम्हाला कॉलेज मिळतं. असा 70-30चा पॅटर्न असतो जेव्हा तुम्ही ॲडमिशनच्या प्रोसेसला अप्लाय करता तेव्हा. तर त्यासाठी तुमचा डिग्रीतसुद्धा CGPA चांगला मेंटेन राहिला पाहिजे विद्यार्थ्यांनो. 8+ जर तुमचा CGPA असेल पूर्ण डिग्रीमध्ये मेंटेन, तर तुमचे खूप जास्त चान्सेस आहे चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज आणि चांगल्या कोर्सला तुम्हाला नंबर लागू शकतो मास्टर्ससाठी.
तर आता आपण बघू यात फक्त एम-एस-सी ॲग्रीच होते का? तर नाही. यात आपण एम-एस-सी हॉर्टिकल्चर करू शकतो, एम-एस-सी फॉरेस्ट्री करू शकतो, एम-टेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एम-टेक फूड टेक्नॉलॉजी, एम-एस-सी फॉरेस्ट्री, एम-एस-सी ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, एम-एस-सी बायोटेक्नॉलॉजी. तर यात अनेकसे असे कोर्सेस असतात जे आपण करू शकतो. त्यात मास्टर्स करू शकतो. तर ही सर्व जे आहे ते एक प्रोस्पेक्टस आहे MCRच्या वेबसाईटवरनं. ते प्रोस्पेक्टसमधनं ही माहिती आपण घेतलेली आहे. तर हे प्रोस्पेक्टस जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे हे प्रोस्पेक्टस अपलोड केलेले आहे. ते तुम्ही निवांत वाचू शकता. तर एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी फक्त BSc ॲग्रीवालेच अप्लाय करू शकता का? तर असं नाही. आता तुम्ही यात बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला इथं दिसत असेल एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी एलिजिबिलिटीमध्ये तुम्ही सेक्शनमध्ये बघशाल तर एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी BSc ॲग्रीवाले, BSc हॉर्टिकल्चरवाले, BSc फॉरेस्ट्रीवाले, BSc ABM, BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, बी-टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ह्या सर्व कोर्सेसचे जे विद्यार्थी आहेत ते ॲप्लाय करू शकता. तर ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी आहे. एम-एस-सी ॲग्रिकल्चर करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोर्समधनं जरी UG केले असेल तरी तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता. तर सेम एम-एस-सी हॉर्टिकल्चरसाठी दुसरी एलिजिबिलिटी आहे. तसंच एम-एस-सी फॉरेस्ट्रीसाठी दुसरी एलिजिबिलिटी आहे. असे वेगवेगळे कोर्सेससाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे. तर काही कोर्सेससाठी फक्त UG त्यातनं केले असेल तर तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात, जसं की बी-टेक झालं. पण एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी आपण दुसऱ्या कोर्सेसमधनं सुद्धा अप्लाय करू शकतो. तर असा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया एम-एस-सीसाठी. तरी आता एक्झाम फीस काय असेल तुमची? आता जेव्हा पण आपण एक्झाम एखादी देतो तेव्हा आपल्याला काही फीस पे करावं लागते. तर त्यात जनरल कॅटेगरीसाठी या एक्झामला जर तुम्हाला अपिअर व्हायचं असेल तर पर टेस्ट तुम्हाला ₹800. तर पर टेस्ट कसं झालं? आता सपोज जर तुम्हाला एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही एक्झाम देताय तर त्याचा तुम्ही फॉर्म भरशाल तर त्यात तुम्हाला ₹800 फी त्याची. आणि जर तुम्हाला एम-एस-सी हॉर्टिकल्चरसाठी सुद्धा अप्लाय करायचं आहे, ती सुद्धा CET तुम्हाला द्यायची आहे, तर तुम्हाला त्यासाठी वेगळे ₹800 भरावे लागतील. असे पर टेस्ट तुमची ₹800 ही फी असते. तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही फी ₹600 आहे. आणि अदर स्टेटचे जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे दुसऱ्या राज्यातले विद्यार्थीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन मास्टर्स करण्याचं स्वप्न बघतात, तर त्यांच्यासाठी ₹800 पर टेस्ट ही फी असते. त्यानंतर आता यात यू कोटा, एम कोटा आणि OS कोटा असतो. तर हे तर तुम्हाला डिग्रीच्या वेळेस कळलंच असेल यू कोटा, एम कोटा काय असतं. तरी एकदा तुम्हाला सांगून देतो. तर ज्या युनिव्हर्सिटीत तुम्ही UG डिग्री केलेली आहे, तर त्याच युनिव्हर्सिटीत तुम्हाला जेव्हा मास्टरच्या वेळेस ते कॉलेज जर टाकलं तुम्ही त्या युनिव्हर्सिटीतलं, तर त्यात तुम्हाला युनिव्हर्सिटी कोट्यामधनं ॲडमिशन मिळण्याचे जास्त चान्स असतात. तर सेम आता एम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा आपल्याला एम कोट्यामधनं सुद्धा दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. तर OS कोटा जो आहे तो अदर स्टेटच्या स्टुडंटसाठी सुद्धा काही एक कोटा असतो. तो OS कोटामधनं अदर स्टेटचे जे स्टुडंट आहेत त्यांना ॲडमिशन मिळू शकतं. तर मित्रांनो आता आपण रिझर्वेशनबद्दल बोलू. तर यात तुम्ही जसं स्क्रीनवर बघू शकता सोशल रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन आहे. तर सोशल रिझर्वेशन म्हणजे आपलं जे कास्ट बेस्ड रिझर्वेशन असतं ते SC, ST, OBC, EWS असे जे कास्ट बेस्ड रिझर्वेशन आहे ते. आणि स्पेशल रिझर्वेशनमध्ये चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर, PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, मग PAP प्रोजेक्ट अफेक्टेडचं, ॲग्रिकल्चरिस्टचं असे वेगवेगळे जे असतात ते स्पेशल रिझर्वेशनच्या क्रायटेरियात येतात. तर यातसुद्धा तुम्हाला रिझर्वेशन मिळू शकतं. तर हे रिझर्वेशनचं पॉईंट डिस्कस केल्यानंतर आता आपण एक्स्ट्रा क्रेडिटचे काही पॉईंट्स असतात. तर ते पॉईंट्स तुम्हाला जसं की BSc ॲग्रीच्या वेळेस तुम्ही 7-12ला म्हणजे एक्स्ट्रा 12 मार्क्स घेतले होते, तसंच इथंसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स घेता येऊ शकतात. तर ते कसे असतात? तर आता आपण बघू. NCCचं जर तुम्हाला B आणि C सर्टिफिकेट असलं तर तुम्हाला 0.12 पॉईंट्स मिळतील. मग NSSचं सर्टिफिकेट असलं तर 0.12 पॉईंट्स. मग युनिव्हर्सिटी लेवल DBA SA इलोकेशन सर्टिफिकेट असेल तर 0.12 मार्क्स. आणि यात तुम्हाला मॅक्झिमम जे पॉईंट्स घ्यायचे लिमिट आहे ती 0.25 पॉईंटची आहे. तर यापेक्षा जास्त पॉईंट्स तुम्ही नाही घेऊ शकत. आणि जर तुम्ही स्पोर्ट्स किंवा क्रीडा महोत्सव, अश्वमेध यात असणार तर त्यासुद्धा एलिजिबल आहेत यासाठी एक्स्ट्रा क्रेडिट पॉईंटसाठी. तर मित्रांनो आता आपण हे सर्व बघितलं. तर आता सब्जेक्ट वाईज वेटेज काय असेल? जर MSc ॲग्रिकल्चर करायचं असेल तर अदर कोर्सेसमध्ये जर तुम्हाला MSc करायचं असेल तर त्यासाठी वेगळे असेल हा वेटेज. आता आपण फक्त MSc ॲग्रिकल्चरसाठी बघणार आहोत. तर 80% 80-20चा इथे पॅटर्न असतो. 80% जो असतो सिलेबसचा वेटेज तो BSc ॲग्रिकल्चर म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत डिग्री जे सब्जेक्ट शिकलेले आहात त्यांना हा वेटेज असतो. आणि यात 160 क्वेश्चन येतात 200 पैकी यातनं. तर यात सब्जेक्ट वाईज वेटेज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ॲग्रोनॉमीचे 25 क्वेश्चन येतील, बॉटनीला 24, एंटोमॉलॉजी 11, हॉर्टिकल्चर 21, इकॉनॉमिक्स 16 ते 17, एक्सटेन्शनचे 13, इंजिनिअरिंगचे 8, पॅथॉलॉजीचे 18, सॉईलचे 14, EHDSला 8, FSTचे 2, असे टोटल 160 क्वेश्चन या आपल्या डिग्रीमधले जे आपण कोर्सेस शिकलो त्यामधनं येऊ शकता. मग
अदर जो 20चा असेल, अदर 20% जो सिलेबस असतो वेटेजमध्ये, ते जे 40 क्वेश्चन असतील तर ते कुठून येतील? तर ते जे असतील अदर डिग्रीमधनं जे कोर्सेस असतात त्यांचे असतील. जसं BSc हॉर्टिकल्चरमधनं, BSc फॉरेस्ट्रीमधनं, BTech बायोटेक्नॉलॉजी, ABM, ॲग्री इंजिनिअरिंग, फूड टेक, कम्युनिटी सायन्स या या वेगळ्या-वेगळ्या डिग्रींमधनं जे काही असतील ते क्वेश्चन्स येतील आणि त्यांचं वेटेज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर उरलेले जे 40 क्वेश्चन असतील तर ते इथून येतील आणि 20% या सिलेबसला वेटेज असेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो MCRC PGCETबद्दल डिस्कस केलेलं आहे आणि या आर्टिकलमध्ये आपण पुढेसुद्धा अशा अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, गव्हर्नमेंट एक्झामची माहिती आणणार आहोत तुमच्यासाठी. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल्सला जॉईन करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि अजून तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील आम्हाला त्याबद्दल व्हिडिओ बनवू आम्ही असं, ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवा. आणि हे जे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर आपण यात MCRवर अजून पुढील काही टॉपिक्स असतात त्यावर डिटेलमध्ये डिस्कशन व्हिडिओसुद्धा बनवू. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही जर फिलअप केला तर आम्हाला खूप मदत होईल. त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी पुढे अजून व्हिडिओज प्लॅन करू शकतो. तर नक्कीच तो गुगल फॉर्म एकदा फिलअप करून द्या मित्रांनो.